तर इकडे ना आता सर्व जेवायला बसलेले आहेत, बघा आमची पंगतच मस्त बसलेली आहे. तर मंडळी इकडे ना आता सर्व केक कटिंग आपण चालू करतोय. इकडे ना आपली आता ग्रेव्ही रेडी झालेली आहे. सर्व चिकन आता ऍड करून घेतोय एक एक करून. त्याने गावठी कोंबड्याचा एक नंबर रस्सा होतो ना. रस्सा मस्त लागतो गावठी कोंबडीचा. हा तो भरून आता रस्सा आपला होणार आहे गावठी कोंबडीचा. मस्त वडा इकडे फुगलेला आहे. एक एक करून आई सर्व अशी वडे सोडून घेते तेलामध्ये. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपल्या मोठ्या पप्पांचा वाढदिवस आहे. तर वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या घरी बर्थडे पार्टी असणार आहे. म्हणजे आता स्वीकारता केक वगैरे आणायला जाणार आहे. आणि आम्ही ना म्हणजे असं कोणाचा बर्थडे असला ना की घरी कोंबडी वड्यांचा प्लॅन करतो. तर आज घरी मस्तपैकी कोंबडी वड्यांचा बेत असणार आहे. म्हणजे चिकन सुकं, रस्सा आणि वडे तयार करायचे आहेत. आणि संध्याकाळी सर्व केक कटिंगचा कार्यक्रम असणार आहे. तर आम्ही ना म्हणजे गावाला कशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेट करतो ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर इकडे ना वाटपासाठी आता सर्व कांदा खोबरा भाजून घेतोय बघा. चुलीमध्ये आता भाजायला ठेवला. इकडे ना सर्व अर्धा कांदा खोबरा भाजून झालेला आहे. म्हणजे कांदा झालाय भाजून, सर्व खोबरा आता काकी भाजून घेते इकडे बघा. आता हा इकडे ना सर्व वाटप तयार करायचं आहे. म्हणजे कांदा खोबरा बारीक करून ना आपल्याला तो मिक्सरला सर्व लावायचा आहे आणि गोडा मसाल्याचं वाटप तयार करायचं आहे चिकनसाठी. तर इकडे ना हा सर्व चिकन आणलेलं आहे. चिकन म्हणजे बारीक करून झाला आहे. हा सुक्का बनवण्यासाठी आहे, रस्स्यासाठी अलगसे काढून ठेवलं आहे बघा. मीडियम साईजचं ना सर्व काकीने कटिंग करून घेतलंय. आणि आता काकी आपण बनवत होतो आलं लसूण पेस्ट, लाईट गेली ना. लाईट गेली. आता आई तिकडे पाट्यावरती वाटायला चालू केलंय. हा वरती सर्व साफ केलाय ना, वरती टाकायला गार्निश साठी ना. वरतून सर्व झालं ना शिजून की वरतून घालण्यासाठी रस्स्यावरती चिकन सुक्यासाठी. हे बघा इकडे ना सर्व पाट्यावरती आता हा आलं लसूण पेस्ट तयार करतो. याच्यामध्ये कोथिंबीर पण सर्व मिक्स केलेलं आहे. लाईट गेल्यामुळे आता पाट्यावरती वाटायला चालू केलंय. आणि आता कसं आहे मिक्सर मध्ये कसं जास्त क्वांटिटीमध्ये बरं आहे ना वाटायला. हो, पण आता लाईटी गेल्या तर काय, आता बघूया लाईट आली तोपर्यंत. हा तोपर्यंत वाटप पण तयार करायचं आहे. हो हा नाही तर प्रॉब्लेम होईल परत. म्हणून आता पाट्यावरती हा कसं आलं लसूण पेस्ट थोडी आहे तरी पण त्याच्यामुळे पाट्यावर वाटून घेतोय. नाही तर वाटप बनवायला खूप टाइम लागतो. तो भरपूर बनवत आहे वाटप, मिक्सरमध्ये लवकर होतं. पूर्ण बारीक करून घेते आता. तिकडे ना सर्व चिकन मॅरिनेट करायला घेतोय. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलंय, हळद आहे. हळद संपले की त्याच्यात काढून घेतलंय. आता सर्व ना मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. तर आपण सर्व गोष्टी ॲड करून घ्यायचोय. हळद, लाल तिखट वगैरे लागणार आहे. 2 चमच बरे सर्व मिक्स करून घेतोय. सर्व ना मसाला म्हणजे लागतो काहीतरी. पण किती टाइम ठेवायला लागेल? अर्धा तास आहे ना. इकडे ना फोडणीसाठी काकी सर्व बघा तयारी करत होती. काही कांदे कापून झालेत ना. कांदे आणि बटाटे लागणार आहेत. बटाटे नंतर ऍड करायचे आहेत ना. हे बघा इकडे सर्व काकीने बटाटे आणि कांदे सर्व कटिंग केलेत. हे थोडेसे धुवून घ्यायचे. फोडणीसाठी रेडी झाले सर्व. तर म्हणजे इकडे ना काकी आता सर्व चिकन सुक्का घालायला सुरुवात करते. इकडे टोपामध्ये घालायचंय. काकी सर्व भुरी लावून घेतलंय ना. मग घासायला त्रास नाही होत. हा आमच्या गावची पद्धत आहे. म्हणजे असा लावला ना की काळा होत नाही टोप. हा सर्व भुरीला चिटकतो, घासताना प्रॉब्लेम नाही होत. आता टोप थोडा टाइम ना तापत ठेवलाय. फोडणी द्यायला घ्यायचंय. आता ना तेल घालून झालंय. आता तेजपत्ता घालून घेतोय. एवढ्या मोठ्या टोपामध्ये ना सर्व आता चिकन सुक्का घालायला सुरुवात करतोय. कांदा घालून घेतोय. तर इकडे ना ही सर्व टोमॅटोची ना आपण पेस्ट बनवलेली आहे. टोमॅटो डायरेक्ट असं कटिंग करून नाही घालणार आहोत. टोमॅटोची पेस्ट म्हणजे व्यवस्थित ग्रेव्ही छान तयार होते. आणि इकडे ना आपला वाटप मसाला पण रेडी झालेला आहे. सर्व कांदा खोबरा भाजून मिक्सरमध्ये ना आपण वाटून घेतलेला आहे. म्हणजे चिकन रस्सा आणि चिकन सुक्यासाठी दोन्हीसाठी लागणार आहे आपल्याला. इकडे ना कांदा मस्त परतवून घेतलेला आहे. आता आलं लसूण पेस्ट घालून घेतोय.
मस्त वाटतं ना मस्त सुगंध सुटलाय आता आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट आता हा सर्व ना टमाटरची ग्रेव्ही. टोमॅटोची पेस्ट तयार केली होती घालून घेतली. त्याच्याला रस्त्याला आणि सुक्याला दोन्हीसाठी लागणार आहे ना त्याच्यानुसार केलेली आहे. त्याच्यानुसार जास्त केलेली आहे. इकडे थोडंसं मॅरिनेट करायला ठेवलं होतं, झालेलं आहे. आता पुढच्या पण ना मसाले ऍड करून घेतोय. धना पावडर आहे, धना पावडर 1 चमच घालतोय, गरम मसाला, 1 चमच गरम मसाला. इकडे वाटप केलेला पण मसाला घालून घेतोय, गोडा मसाला. सर्व मिक्स करून घेतोय. हे वाटप ना आपण ह्याच्यातच मिक्स करून डायरेक्ट फोडणीमध्ये घालणार आहोत. ते अलगसे आपण देत नाही, ह्याच्यातून मिक्स करून ना चिकनला चांगला लागतो तो मसाला वगैरे. इकडे ना आपली आता ग्रेव्ही रेडी झालेली आहे. सर्व चिकन आता ॲड करून घेतोय एक एक करून. ग्रेव्ही मस्त अशी टॅमॅटोची पेस्ट आणि कांद्याला मस्त आपण परतवून घेतलाय ना, ते एकदम भारी ग्रेव्ही झाली आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतोय. सर्व इकडे ना आता बटाटे ॲड करून घेतोय. चिकन सर्व ॲड करून झालेलं आहे. आम्ही ना म्हणजे चिकनमध्ये बटाटे आमच्याकडे कंपल्सरी असतात. काही माणसं चिकन आमच्या घरातले नाही खात, हां त्यांच्यासाठी बटाटे असतात. हो, ग्रेव्ही ग्रेव्ही खातात. बटाटे असतात. घालून झाली सर्व. इकडे ना वाटपाचा पाणी होता, तो सर्व ॲड करून घेतोय. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. त्याच्यामध्ये ना मीठ सुद्धा ऍड करून घेतोय. सर्व गोष्टी ऍड करून झालेल्या आहेत. आता थोडा टाइम शिजायला ठेवायचंय. मिक्स करून घेतोय. तर मंडळी इकडे ना आई आता सर्व वडे बनवायला चालू करते. इकडे कोंबडी वड्याची सर्व तयारी चालू आहे. इकडे पीठ घेतलेलं आहे आणि इकडे ना सर्व हा पीठ आहे. काल ठेवला होता ना? काल नाही, सकाळी सकाळी ठेवल्याने आता संध्याकाळी करते. अच्छा, हा रात्रीच आपण जेवणाची बेत करतोय तर सकाळी ठेवलेला आणि मस्त ना आंबालेला आहे. हा बघा केवढा मोठा डबा भरूनच हा पीठ ठेवलेला आहे आणि याचे आता वडे तयार करतोय आई. हा बघा अशी थापून मध्ये ना होल तयार करते. हा चिकन ना असं गोल गोल फिरवला ना ती वडे फुगत जातात. आता बघा मस्त वडा इकडे फुगलेला आहे. आता ना दुसरा सोडून घेतोय. एक एक करून आई सर्व असे वडे सोडून घेते तेलामध्ये आणि मस्त फुगतायत वडे. पीठ आपला ना छान रेडी झालेलं आहे. असं ना शीक घेतलेली आहे आपण. चिकन असं गोल गोल फिरवला ना की तो फुगत जातो वडा मस्त. तेल पण छान तापलेलं आहे ना तर मस्त वडे शेकतात. इकडे ना काही आपले वडे रेडी झालेले आहेत आणि हे बघा छान फुगतायत वडे. हे बघा इकडे ना आपले वडे मस्त फुगतायत. हे बघा एकदम सॉफ्ट आहेत आणि फुग्यासारखे बघा. तर मंडळी इकडे ना आता रस्सा बनवायला घेतोय. रस्स्यासाठी ना आपण ही गावठी कोंबडी आणलेली आहे. तर सर्व कटिंग करून झालंय. आई आता सर्व मॅरिनेट करायला घेते. आलं लसूण पेस्ट लावून घेते ना? मगाशीच आपण तयार केली होती सर्व आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर वगैरे घालून ती सर्व ऍड करून घेते. थोडा टाइम मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. आता बटाटे सुद्धा ना याच्यामध्ये ऍड करूनच घेतलीत आपण. तर इकडे रस्स्यासाठी ना आपण फोडणी द्यायला घेतोय. ही सर्व आपण लसूण घालून घेतलेलं आहे, कांदा घालून घेतलाय, तेजपत्ता व्यवस्थित परतून घ्यायचे. तर इकडे ना ह्याच्यामध्ये अजून आपल्याला मसाले ऍड करायचे आहे. हा सर्व चिकन मसाला ऍड करून घेतो 1 चम्मच. काश्मीरी मसाला 2 चमच घेतला, गरम मसाला. इकडे तर लाल तिखट घालून घेतोय. मगाशी काश्मीरी मसाला घातला होता. हा आपला घरचा मसाला. 1 चम्मच हळद घालून घेतोय. कांदा परतवून झालेला आहे आणि इकडे आता टोमॅटोची पेस्ट घालून घेते. इकडे ना आता हा सर्व वाटप मसाला याच्यामध्ये घालून घेतोय. सर्व एकत्रच ना मिक्स करून डायरेक्ट आपण फोडणीमध्ये ऍड करणार आहोत. ही पूर्ण ना गावठी कोंबडी आहे. आपण सुक्यासाठी आहे ब्रॉयलर आणलंय आणि ही आजीची कोंबडी आहे, गावठी कोंबडी पूर्ण आजींनी पाडलेली.
तर तिचा पण रस्स्यासाठी बनवतो आणि गावठी कोंबड्याचा एक नंबर रस्सा होतो ना. रस्सा मस्त लागतो गावठी कोंबडीचा. हा, तर त्याची तयारी आता चालू आहे इकडे. तर इकडे ना आपली कांदा टोमॅटोची ग्रेव्ही रेडी झाली आहे. एकदम गरमागरम आहे बघा, केवढ्या वाफा निघतात. पूर्ण प्रॉपर अशी रेडी झाली. तर सर्व ना आपण गावठी कोंबड्याचं चिकन ॲड करून घेतोय. मस्त सर्व मसाला वगैरे छान लागलेले आहे. थोडंसं पाणी ॲड करून घेतोय. आपण रस्सा बनवतोय ना, तर पाणी थोडंसं जास्तच लागणार आहे. तो भरून पाणी घ्यायचं आहे आपल्याला रस्स्यासाठी. तर इकडे ना मस्त आपल्या रस्स्याला कड आलेला आहे. इकडे ना आपण असा ओल्या खोबऱ्याचा ना किसून असं ज्यूस पण तयार केला होता. ते आता घालून घेते. कोकोनट मिल्क आहे म्हणजे मस्त एकदम क्रीमी रस्सा होतो. पुन्हा ना ढवळून घेतो एकदा. तो भरून आता रस्सा आपला होणार आहे गावठी कोंबडीचा. तर इकडे ना रस्स्याला मस्त कड आलंय, तर मीठ पण आपण घालून घेतोय. 1.5 चम्मच मीठ घालतोय. आपला रस्सा कसं जास्तच आहे टोपून. थोडा टाइम आता ना शिजायला ठेवायचंय. तर मंडळी इकडे ना आता सर्व केक कटिंग आपण चालू करतोय. इकडे मोठे पहिले ना ओवाळणी करून घेते. इकडे बघताय सर्वजण आलेले आहेत बर्थडेला. हे बघा सर्व मंडळी आपली घरातली. चला आता मोठे ओवाळणी करून घेते पहिले. 53 बा 5 जण आहात आपल्या घरात, कमी नाही. फटाफटा गरम होत आहे. पंखा लावायचा आहे. किती वर्ष? 15 दिवस. 15 दिवस सांगते 2-4 वर्ष पाठच्या दिवशी सांगा. खाली हे कोणी पडला. चला ओवाळणी झालेली आहे. आता केक कटिंग करायला सुरुवात करतोय. पप्पा कापतायत आता. इकडे ना आपला पायनॅपलचा आणि व्हॅनिला फ्लेवरचा केक आणलाय. 2 केक आहे तिकडे. चला आता कटिंग करायचं ना. चला. अरे काय चला या सर्वांनी केक खायला. केक कटिंग करून झालेला आहे. तर इकडे ना सर्व आता गोष्टी रेडी झाल्या. हा इकडे सर्व चिकन सुक्का आहे बघा. भारी एकदम रेडी झालंय. मोठ्या टोपातच केलंय. हा इकडे झणझणीत गावठी कोंबड्याचा रस्सा आहे बघा. एकदम भारी गरमागरम आता चुलीवरून काढलाय. आणि इकडे सर्व ना हे वडे तयार केले. तर इकडे ना आता सर्व जेवायला बसलेले आहेत. हे बघा आमची पंगतच मस्त बसलेले आहे. स्वीकार दादा आहे, मोठे आहे तिकडे, भाई, मोठे पप्पा, गोलू, अर्णव, आकू, आर्यन, सुरती, काके इकडे, आई, काकी इकडे, काकी आजी पण बसले. भाई लेट आले इकडे. आता आम्ही वाट बघत होती कधीपासून. आलाय आता बसलाय. हो चला इकडे ना आता डिश पण रेडी केलंय. एवढे इकडे चिकन सुक्का आहे. इकडे ना जवडा पण आहे. जवडाने आटला. इकडे ओला जवडा आहे. इकडे वडे आहेत. कांदा लिंबू घेतलेले आहे. चला तर सुरू करतोय जेवायला. मस्तपैकी ना आज आपली पार्टीच आहे चिकनची. चला टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालंय चिकन. भारी दिसतंय एकदम ना. ग्रेव्ही तर सुकं चुलीवर बनवलेलं आहे. हो एक नंबर. एक नंबर झालेला आहे.
भाजी भाई कसा आहे? एकदम मस्त. भारी एक नंबर चुलीवरचं खास चिकन बनवलं. तर मंडळी आज ना मोठ्या बाबांचा वाढदिवस होता, तर वाढदिवसाच्या निमित्त मस्त आपली ना चिकन पार्टी होती. आज खास करून आपण कोंबडी वड्याचा बेत केला आणि आता ना जेवण खाऊन सुद्धा झालेलं आहे. केक कटिंग वगैरे आपण केलं. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटू पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.